काल झालेल्या या सदर प्रकारामध्ये भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे जे पुणे शहराचे प्रथम नागरिक, त्यांना प्रथम नागरिक असून सुद्धा त्यांनी असं चितवणीखोर भाषण करून कार्यकर्त्यांना उकसवलं. आणि दुसरे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंतजी मोळ यांनी हा चितवणीखोर भाषण जे कार्यकर्त्यांचे उत्साह हे झाले, त्यांनी तिकडच्या साईडनी जी दगडफेक चालू केली त्याच्यामध्ये आकाश थोरात असं आम्हाला समजलंय की आकाश थोरात नावाचा एक मुलगा आहे जो व्हिडिओमध्ये दिसतोय, तो आकाश थोरात त्याचं नाव आहे. त्यांनी ती दगडफेक केली होती. अजून त्यांच्यावर दुसरे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ती दगडफेक चालू केली. आणि मुळात 100 मीटर अंतरावरती तुम्ही जे आंदोलनाची परमिशन दिली की काँग्रेसच्या गेट बशी येऊन, त्यांना ऍक्च्युली परमिशन असते 100 मीटरच्या तिथं, म्हणजे गंधर्व हॉटेलच्या इथं. पण पोलिसांना कोणाचा प्रेशर आहे का, दबाव आहे का, दबावामध्ये हे त्यांनी केले का, हे पण आहे. आणि त्यांनी ते म्हणतात क्रॉस केस झालेली आहे. पण काँग्रेस कार्यकर्त्यांवरती पण गुन्हे दाखल झालेले आहेत. हे निंदनीय आहे. आणि त्यांनी पण आरोप केलेले आहे की तुम्ही पण पहिले तयारी करून ठेवली होती. तयारी नाही, जे तुम्ही ते व्हिडिओ मध्ये दिसतात तुम्हाला ते लाट्या, ते आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळ तिवारी यांनी काल जे बॅनर बनवून आणले होते, पॉकेटिंग केलं होतं बॅनरला, त्यासाठी आमचे पोपट काका आहेत, त्यांना ते काटे फक्त 2 त्या साईडला धरण्यासाठी त्यांनी ते आणण्यासाठी ते केले होते तिथे. आणि त्याचं ते रील करून त्यांनी ते व्हायरल करून त्याला वेगळे रंग दिलेले. पण आता गुन्हा दाखल होता ना दुष्यंत मोळ आणि यांच्यावर झालेला आहे. महापौरांवरती झालेलं नाहीये. प्रथम नागरिक असून सुद्धा त्यांनी असं हे करणं चुकीचं आहे. ठीक आहे, आता तुमची मागणी काय? गुन्हा दाखल व्हावा, सगळ्यांवरती व्हावा.